birthday to you. Happy birthday dear Vikas sir. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Vikas sir. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vikas sir. Happy birthday to you. God bless you. May God bless you. May God bless you. जियो हजारों साल साल के दिन 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन 50,000. विकास, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. बारशाच्या दिवशी आईने ठेवलेलं विकास ह्या नावाचा चांगला विकास झाला, भरभराट झाली तुझी. त्याप्रमाणे अशीच पुढे होत राहू दे ही सदिच्छा. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शतायुषी हो. तुला वाढदिवसाच्या 60व्या वर्षात तू पदार्पण करतोयस. वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा, आमचे आशीर्वाद आहेत. विचार, तुझ्या आठवणींची एवढी डोक्यात गर्दी झाली आहे की काय सांगावं हे मला कळत नाही. तरी पण तुझ्या फोडणीच्या पोळीची मला फार आठवण येते. एवढा मोठा संगीतकार असून सुद्धा तुला ती आवडते ह्याचं मला फार नवल वाटतं आणि कौतुकही वाटतं. आपले फोन फारसे होत नाहीत, पण मावशीबद्दल तुझा आपलेपणा मला जाणवतो. सुलभा मावशी. 60व्या वाढदिवसाबद्दल विकास तुला भरपूर शुभेच्छा आणि तुझ्या पुढच्या सांगीतिक प्रवासालाही भरपूर शुभेच्छा देतो या निमित्ताने. थोडंसं काव्य केलंय ते वाचून दाखवतो. पिता की छाया से, अपने आत्मविश्वास से बनाई एक अलग छाया. इस छाया में बैठे हुए सभी ने अनुभव किया तुम्हारे सुरों का सामर्थ्य और शब्द से प्रकट हुई भावना. अपने प्रतिभा से संगीत की दुनिया में बना लिया अपना स्थान. अब एक ही घंटा हुआ है, बाकी बहुत है. खूप गाओ, खूप गाओ. धन्यवाद. आता त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विकास जो काही व्यवसाय करतो त्या व्यवसायाला भरपूर यश मिळावं आणि दीर्घायुष्य लाभावं हे ईश्वराची प्रार्थना. धोत्रे निवास. आम्हा सर्व चुलत भावंडांचं जीवाभावाचा आजोळ. मे महिन्याच्या सुट्टीत 11 ते 5 आमचा सर्व गोंधळ आजी, लता काकू आणि शालिनी काकू सहन करत असत. त्यात मी, स्मृतीताई, विकास, हेमंतदादा आणि त्यांचे मित्र होते. व्यापार, कॅरम, विटीदांडू, लपाछपी, डबा ऐसपैस, सायकलिंग, पत्ते, किती म्हणून आठवणी.
दगड मारून कैऱ्या व जांभळे पाडणे हा तर लाडका उद्योग. सर्व खेळात विकास तरबेज. हेमंतदादा मोठा म्हणून त्याचे मित्र वेगळे, पण विकास आणि मी मात्र बरेच वेळा एकत्र खेळत असू. तो कधी चुलत भाऊ वाटलाच नाही. कमलाकांत काका म्हणत, धनू तू आमच्या घरी ये, विकासला आपण कुमार सोसायटीत पाठवू. विकासच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात आहेत. जसे भाऊ विजयला बोलवले की फरमाईश, का ब पो म्हणजे कांदा बटाटा पोहे, गुलाबजाम वगैरे मनसोक्त हादडणे. आणि किती बहिणींना भाऊबीज द्यायची म्हणून पैसे देताना देऊ की नको म्हणून ऍक्टिंग. इयत्ता 4थीत असताना देहाची तिजोरी हे गाणं पार्ले टिळकच्या माईकवरून म्हटल्याचं आठवतं. 10वीत असताना परीक्षा केंद्रावर पुढे मागे नंबर असल्याने व नंतरही पुढच्या परीक्षांसाठी एकत्र असल्याने त्याचा आधार वाटला. एक गोष्ट आठवते, तो परीक्षेसाठी एकच शर्ट 4-5 दिवस घालायचा. म्हणायचा पहिला पेपर चांगला गेला म्हणजे हाच शर्ट सर्व परीक्षेसाठी लकी ठरणार. त्याचे व माझे कॉलेज बदलल्यामुळे नंतर कॉन्टॅक्ट कमी झाला. मुंबई सोडून पुण्याला आल्यावरही विजय आणि विकास 2-3 वेळा भेटून गेले. बाकी कधीतरी सर्व भावंडांनी एकत्र यावं असं वाटतंय. बघूया करोनाच्या मनात काय येते. असो, विकासची साठी आणि पुढील आयुष्य निरोगी जावो हीच सदिच्छा. तुम्ही उभयता सासू सासऱ्यांच्या भूमिकेत यशस्वी व्हाल असा आशीर्वाद. शालिनी काकूंना साष्टांग नमस्कार. आपली धनू. हॅलो विकास दादा, तुला 60व्या वाढदिवसाबद्दल खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. वर्ष किती भराभर निघून जातात. धोत्रे निवासमध्ये आपण एकत्र राहायचो तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्या आठवणी खूप आहेत. आपण एकत्र राहायचो त्यामुळे सगळी सख्खी भावंडच होतो आणि अजूनही ते असंच नातं आहे. मला आठवतंय की माझ्या वाढदिवसाला आईने मला विचारलं की काय करायचं तुझ्या वाढदिवसाला, तर मी विचार करायचे की विकासदादाला जे आवडतं तेच मी आईला करायला सांगणार. तू आम्हा बहिणींवर खूप प्रेम करत आलास आणि आम्हालाही तुझा खूप आधार वाटतो. तू आलास की वातावरण एकदम बदलूनच टाकतोस, चेष्टा मस्करी करतोस. तुझं गाण्यावरचं आणि क्रिकेटवरचं प्रेम तर आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत. तुझी सेलिब्रिटीज बरोबरची क्रिकेटची मॅच आम्ही बघायला आलो होतो तेव्हा तुमची टीम जिंकली होती आणि तुला मॅन ऑफ द मॅच केलं होतं. तुला सर्वांनी उचलून घेतलं होतं तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला होता. तुझं गाणं, तुझा आवाज तर ऐकायला आम्हाला केव्हाही आवडतं. तुझ्यामुळे चांगली गाणी, गझल्स ऐकायला आम्ही शिकलो. सोनूच्या मेरी आवाज सुनो या कॉम्पिटिशनच्या वेळी तू एवढी मेहनत घेतली होतीस की त्यामुळेच ती मेगा फायनल विनर झाली. काकाही तुझं नेहमी कौतुक करायचे. आईला तर तू तुझी दुसरी आईच मानलंयस. आता तर तुझ्या शिष्य परिवारात मी एंट्री घेतली आहे. सर्व शिष्यांना तुझ्याबद्दल वाटणारं प्रेम आणि आदर पाहून तुझा मला अभिमानच वाटतो. तुझा हा असाच परिवार खूप वाढत जावो आणि तुला खूप खूप निरोगी आणि आनंदी असं दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. थँक्यू. हाय विकास दादा, वाढदिवसाच्या 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळं बालपण ह्याचं 30-40 सेकंदात कसं सांगायचं. हां, पण एक मात्र खूप गोष्टी सारखं आठवतं. तो बुलबुल तरंग, ती गाणी, गझल एस्पेशली, चुपके चुपके रात दिन आणि चंद्रमाथी चळावे तालमाथी तळावे, समथिंग समथिंग चैताली थाय. खरंच खूप मजा यायची ना. आपण असं बुलबुल तरंग घेऊन बसलेलो आहोत, एक सगळेजण एकमेकांशी छान हसतात, खेळतात. छान आठवणी दिल्यास तू आम्हाला. एक दादा म्हणून तर तू खूप सपोर्ट केलायस मला. म्हणूनच आज या 60व्या वाढदिवसाच्या दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा. हाय विकास दादा, दरवर्षीप्रमाणे फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर विश करायच्या ऐवजी आज व्हिडिओ कॉल करते. हॅपी 68th बर्थडे, जुग जुग जिओ. विजयाने सांगितलं काय आठवणी शेअर करायच्या म्हणून. त्याच्या भरपूर आठवणी आहेत, पण त्यातल्या काही 2-3 प्रॉमिनंट सांगते. की
धोत्रे निवासच्या तुमच्या गल्लीत तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचात तेव्हा सगळे तुमच्या टीममध्ये असायचे आणि जोरात बॉल मारल्यावर किंवा 4 रन मारल्यावर छोटा बॉल आणण्याचं काम मात्र आम्हाला सगळ्या छोट्या मुलींना करावं लागायचं. आम्हाला टीममध्ये अजिबात घ्यायचं नाहीत तुम्ही कोणी. त्याच्यानंतर अजून दुसरी आठवण म्हणजे धनुताई आणि तू एकाच वर्गात कॉमर्सला, तर त्याच्यामुळे अभ्यास करताना एक्झामच्या आधी एक 8 दिवस तू यायचास घरी आणि धनु काय इम्पॉर्टंट नाही आहे तेवढंच सांग फक्त असं म्हणायचास आणि त्या 8 दिवसाच्या अभ्यासावर तू पास व्हायचास. तर मला नेहमी तेव्हा असं वाटायचं की अरे तू वर्षभर का नाही अभ्यास करत, पण तेवढाच तुला अभ्यास पुरायचा कारण तुला क्रिकेट आणि गाणं जास्त करायचं होतं त्यावेळेला. क्रिकेट नंतर हळूहळू मागे पडलं पण गाणं मात्र सुरू राहिलं. आणि माझ्या 10वीच्या एक्झामच्या सुट्टीनंतर मी पहिल्यांदा तुझ्याकडे गाणं शिकले आणि अजूनही मी तुला थोडंसं माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग पाठवून त्रास देते. ती पेशंटली तू ऐकतोस गाणी आणि कसं त्याच्यावर अजून तुला काम करायला हवे म्हणून मला सजेस्ट करतोस त्याबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो विकास, वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी अँड हेल्दी 60s अँड कीप इट अप. आपण सगळेच आता 60 क्लबला जॉईन होत आहे आणि 60s आपण मस्त मजा एन्जॉय करू. अँड ऑल द बेस्ट. हाय विकास मामा, हॅपी बर्थडे. भेटूया, लवकरच भेटूया. बाय. विकास दादा, तुला वाढदिवसाच्या 60व्या वाढदिवसाच्या आमच्या सगळ्यांकडून खूप 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 शुभेच्छा. तुझ्याबद्दल काय आणि किती बोलू काही समजत नाही आहे, पण तरी माझ्या काही आठवणी तुझ्याबद्दलच्या मी काही सांगणार आहे. धोत्रे निवासमध्ये तुझ्याबरोबरच्या आठवणी तर खूप आहेत. म्हणजे अगदी तुला संगीताची आणि क्रिकेटची इतकी आवड आहे, तर आम्हालासुद्धा तू धोत्रे निवासच्या अंगणामध्ये बॅट कशी धरायची हे शिकवलं होतंस. तसंच तू बाहेर जेव्हा ट्युशन्स घेऊन परत सकाळी ट्युशन्स बाहेर घेत होतास तू आणि त्याच्यानंतर धोत्रे निवासमध्ये येऊन तुझ्या बरोबरच्या सगळ्या गप्पा, गमतीशीर गप्पा, त्याच्यामध्ये अर्धे विनोद असायचे, म्हणजे विनोदाने भरलेल्या गप्पा सगळ्या, त्याचीही खूप आठवण येते. नंतर आमच्या एकदा मला आठवते आमच्या घरात जेव्हा पेंटिंग चालू होतं धोत्रे निवासमध्ये तेव्हा आम्ही तुमच्याकडे राहायला आलो होतो आणि तिथे असं होतं तुमच्या घरात एक बेसिनचा जो नळ होता त्याचा असं तो उघडला की छान असा कुई असा आवाज होता. तर तेव्हा तू म्हणालास बघा आमचं घर किती संगीताने भरलेलं आहे, संगीतमय आहे, की आमचा नळसुद्धा बोलतो, गातो, असं तू म्हणाला होतास. अशा तुझ्या खूप खूप आठवणी आहेत. तसंच मी 10वीत असताना मला जेव्हा सेंड ऑफला गाणं म्हणायचं होतं तेव्हा मी त्याची प्रॅक्टिससुद्धा तुझ्याकडेच केली होती. त्याच्यामुळे बाकी कोणी काही बोललं तरी चालेल, पण तुझी पहिली शिष्या मी आहे, कळलं ना. खरंच तुझ्याकडून आम्हाला गाणी ऐकायला, तुझी गझल्स ऐकायला नेहमीच खूप खूप आवडतं आणि तुला शिकवतासुद्धा खूप छान, म्हणजे खूप छान शिकवत असतो, अगदी सहज शिकवतोस, की खूप पेशंटली शिकवतोस. म्हणजे आम्ही किती वेळा चुका करतो गाण्यामध्ये, पण तू अगदी शांतपणे आम्हाला चुका कसं गाणं म्हणायचं, कसं ऐकायचं तेही तू अगदी शांतपणे सांगतोस. तुझ्या या सांगीतिक प्रवासामध्ये अण्णा, शालिनी काकू, विजया यांचासुद्धा तुला खूप छान सपोर्ट मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचाही उल्लेख करायलाच पाहिजे. तसंच तुम्ही सगळे गंधारला जो त्याचा छंद क्रिकेट त्याची आवड जोपासण्यासाठी तुम्ही जो सपोर्ट करता तेही खूप कौतुकास्पद आहे. तर तुझा सांगीतिक प्रवास असाच खूप वर्ष असाच चालू राहू दे, याच्यासाठी तुला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. तुला निरोगी आणि खूप आनंदी आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हाय विकास दादा, तुला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विकास दादाबरोबरच्या लहानपणच्या खूप छान आठवणी आहेत. आमच्यात चुलत भावंडांचं नातं कधीच नव्हतं. तो आमचा खऱ्या अर्थाने दादा होता आणि आहे. कायम आमचे लाड करायचा आणि अजूनही करतो. त्यावरून आम्ही थोडी त्याची चेष्टा करतो की सोनालीच तुझी लाडकी बहीण आहे, पण आम्हाला चौघींनाही माहिती आहे की आमच्या चौघींवरही तो तेवढंच प्रेम सारखंच प्रेम करतो, हो ना. तो धोत्रे निवासमध्ये आला की आम्ही बऱ्याचदा कॅरम खेळायचो आणि विकासाचे शॉट्स बघण्यासारखे असायचे. त्याचा पार्टनर झालं ना की गेम जिंकण्यासाठी आपल्याला काहीच करायला लागायचं नाही, तो स्वतःच काय ते करायचा. तो क्रिकेटही छान खेळायचा आणि त्याच्यामुळे
आम्हाला सेलिब्रिटीजबरोबर त्याचा गेम बघायची संधी मिळाली. आता गंधारही त्याच्यासारखाच उत्तम क्रिकेटपटू आहे आणि तो त्याच्यात करिअर करतो आहे, हे बघून खूप छान वाटतं. अजून एक आठवण म्हणजे विकासदादाकडे ना त्याची मावस भावंड जमली की रात्री आम्ही त्याच्याकडे जायचो आणि तिथे गझलचा कार्यक्रम व्हायचा आणि तो खूप छान रंगायचा आणि विकासदादामुळेच आम्हाला गझल्सची आवड निर्माण झाली. आणि तो खूप खवय्या आहे, चांगला खवय्या आहे आणि त्याच्या खाण्याचा विषय निघाला की आमच्या गप्पा खूप छान रंगतात. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही कधी कार्यक्रम बघायला गेलो की त्याचा दिवसेंदिवस जो वाढणारा शिष्य परिवार आहे ते बघून खूप छान वाटतं आणि शिष्यांचं त्याच्याबद्दलचं गुरुप्रेम बघूनही खूप आनंद होतो. तर असा हा आमचा ऑलराऊंडर भाऊ विकासदादा. तुला पुढच्या तुझ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच तुझं पुढचं आयुष्य विजया वहिनीसोबत सुरेल जावो हीच प्रार्थना. बाय. विकासदादा, तुला 60व्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. तू डोळ्यासमोर येतो असतेच मुळी तुझं ते वेस्ट पाऊच असतं त्याच्याबरोबर. आपण भाऊबीजेला भेटतो तेव्हासुद्धा आणि अगदी राजस्थानला गेलो तेव्हासुद्धा ते पाऊच नेहमी तुझ्याबरोबर असायचं. तू तसा मितभाषी, त्याच्यामुळे तुझ्याशी खूप गप्पा अशी मारायची वेळ कधी आली नाही. तुला शुभेच्छा द्यायच्या तर तुझ्या गाण्याचा उल्लेख टाळणं शक्यच नाही. मेहंदी हसनची रंजिशी ही सही ही गझल मी आधी तुझ्याकडून ऐकली आणि ती इतकी आवडली की नंतर त्यांच्या आवाजात ऐकली. तसंच साठे कॉलेजमध्ये झालेल्या गुरुपौर्णिमेच्या एका प्रोग्रॅममध्ये तुझं खुशी खुशी कर दो विदा हे गाणं ऐकलं. ते सुद्धा इतकं छान झालं होतं की ते कधी विसरणं शक्यच नाही. आणखीन काय, 60व्या वाढदिवसाला आई ओवाळती आहे, बायको बाजूला बसली आहे, मुलगा तुझं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करतो आहे आणि सून लवकरच येणार आहे. हे चित्रच सगळं खूप आनंददायी आहे. असाच तुझा प्रत्येक दिवस खूप आनंदमय होवो अशी सदिच्छा आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅलो विकासदादा, 60व्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. खरं हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला हवा होता. खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या साक्षीने हा कार्यक्रम व्हायला हवा होता, पण या परिस्थितीपुढे आपला नाईलाज आहे आणि आय एम शुअर की मंदारला तुझ्यापेक्षाही जास्त, आमच्यापेक्षाही जास्त दुःख होत असेल की इतका मोठा कार्यक्रम त्याच्या हातून निसटला आहे. पण हे लॉकडाऊन सगळं संपल्यावरती तो नक्कीच आपण साजरा करू. खरं तर आमच्या चौघींनाही सख्खा भाऊ नाही असं आम्हाला कधी वाटलंच नाही, कारण तू नेहमीच आमच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे, एखाद्या मित्राप्रमाणे नेहमीच आमच्या पाठीशी उभा होतास आणि अजूनही आहेसच. पण जेवढं तू आमच्यावरती प्रेम केलं आहेस तेवढंच आम्हीसुद्धा तुझ्यावरती प्रेम करतो. म्हणजे तुझा आम्हालासुद्धा खूप अभिमान आहे. म्हणजे कोणी तुझ्याबद्दल छान काही बोलत असेल तर आमचे कान लगेच अगदी आमचे कान तिकडे जातात की हां हे काय बोलत आहेत त्याच्याबद्दल. तर इतकं आम्हीसुद्धा तुझ्यावरती प्रेम करतो. म्हणजे भाऊबीजेलासुद्धा इवन मेनू ठरवताना आम्ही विकासदादाला काय आवडेल हे एक आमच्या डोक्यात असतं चौघींच्या नेहमी. आणि सगळं भाऊबीज झाल्यानंतर कुणाच्या पदार्थाची जास्त तारीफ होते तुझ्याकडनं ह्याच्याकडे सुद्धा आमचे कान लागलेले असतात. तर इतकं आम्हीसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करतो. आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर आज जे काही मी गात असेन त्याच्यामध्ये खूप खूप मोठा वाटा, सिंहाचा वाटा तुझा आहे. हे मी नेहमीच बोलत आले आहे आणि यापुढे बोलत राहणारच आहे. कारण त्यामध्ये माझ्या मेहनतीपेक्षाही तू इतकं मनापासून मला शिकवत आला आहेस, इतकं छान मला ग्रूम केलेलं आहेस याच्यामध्ये. आणि खरं तर त्यामुळे जास्त रस मला गाण्यामध्ये निर्माण झाला आणि वेगवेगळी गाणी बसवण्याच्या दृष्टीने मी खूप तयारी केली तुझ्यामुळे आणि हे मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यात. तर खरंच थँक्यू म्हणायचं नाही, पण तरीसुद्धा या निमित्ताने
आज मी म्हणते की खरंच थँक्यू व्हेरी मच. आणि या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की तुला खूप छान निरोगी यशस्वी असं आयुष्य लाभू आणि यापुढेही तू खूप मोठे मोठे कार्यक्रम करावेस, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू व्हेरी मच. 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विकास दादा. विकास काका वाढदिवसाच्या हार्दिक पांड्या. हाय मामा, हॅपी बर्थडे. हॅलो, हॅपी बर्थडे. मामाबरोबर सर्वात स्पेशल मोमेंट माझा म्हणजे ऑब्व्हियसली मामाला पण तोच सर्वात स्पेशल मोमेंट आहे, लग्नाच्या वेळेस जेव्हा त्यांनी मला आणलेलं तेव्हा. सो ते मी कधीच विसरणार नाही. आणि बऱ्याच बाकी स्पेशल आठवणी आहेत, पण ही सर्वात फेवरेट आहे माझी. आणि परत एकदा हॅपी बर्थडे आणि भेटू लवकरच. होपफुली लवकर भेटू आपण. अगदीच 5 मिनिटं भेटले लग्नामध्ये, पण होपफुली लवकरच परत भेटूया. बाय बाय. हाय विकास मामा, हॅपी बर्थडे. आत्ता जर करोनासारखी ही सिच्युएशन नसती तर आपण सगळे भेटलो असतो. बट पालूच्या लग्नात तुला भेटायला खूप खूप मजा आली आणि आपले आता चांगले फोटोज पण आहेत. सो डोंट वरी. आणि हॅपी बर्थडे अगेन. हॅव अ गुड डे. ही मस्त आहे आयडिया व्हिडिओची. ओके, बाय. प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे, तुझ पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने. आजवरच्या संगीतमय वाटचालीत यशाचे अनेक टप्पे पार केलेस. यापुढच्या वाटचालीतही असंच उत्तरोत्तर यश तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 60व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हेमंत भाटवडेकर, श्रद्धा भक्ती, संपूर्ण भाटवडेकर, येडूरकर आणि ललित परिवार. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे विकास. हॅपी 60th बर्थडे. ओ माय गॉड, 60 वर्षाचा झालास तू. कांट इमॅजिन. मी बहुतेक तू 18-19 वर्षाचा असल्यापासून ओळखत असेन. काय ते आपले कॉलेजचे दिवस होते, तुझ्या गाण्याचे कॉम्पिटिशन्स, महेंद्र जोशीबरोबरची नाटकं, कैलासवासी पार्ले आणि सगळे ते फ्रेंड्स. त्याच्यानंतर वंदनाबरोबरचे जे सगळे फ्रेंड्स आणि त्यांच्याबरोबरचे ते दिवस. ओ माय गुडनेस, काय मजा केली आपण सगळ्यांनी मिळून, सगळे फ्रेंड्स. आणि आता पण तुझं खूप छान चाललं आहे. तुझे एवढे क्लासेस, स्टुडंट्स, तुझा एवढा फॅन फॉलोईंग्स. ओ माय गॉड, मजा कर त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Gandhar, thank you very much for including me in this great event of his. आणि विजया आणि आईबाबांचे तुझ्याबरोबर आशीर्वाद असतील. विजया, हॅव फन, मजा करा, म्हातारा होऊ नकोस, असाच गात राहा. आणि माझी आवडीची गाणी सतत मला प्रत्येक वेळेस आले की मला ऐकायला मिळत. ऑफकोर्स जेव्हा कधी त्या सगळ्या एक गझल मी ऐकते तेव्हा मला सगळ्यात पहिली तुझीच आठवण येते. तुला माहिती आहे माझं फेवरेट सॉन्ग. सो ओके, हॅव फन. आणि असेच कार्यक्रम करत राहा तुझे. आणि ऑनलाईन केलेस तर म्हणजे आम्हाला बघायला पण मिळतील आणि मग मी सगळ्यांना सांगू पण शकेन. सो ओके, हॅव फन मुलांच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर. एन्जॉय दिस बिग डे. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अगेन. बाय, हॅव फन. Hi Vikas, a very happy milestone birthday to you. I wish you good health and happiness for today, your special day, through the year and always. I look forward to seeing you in Bombay sometime soon. Take care. Mr. Vikas Bhatavdekar. Badaiyan. Congratulations. Welcome to Club 60. Welcome to our Club 60. आओ हमारे साथ. गुड न्यूज़ ये है विकास कि यू विल नाउ स्टार्ट गेटिंग कंसेशनल रेट्स इन ऑल एयर ट्रैवल, रेल ट्रैवल एंड बस ट्रैवल एंड ऑल्सो आई थिंक इन इनकम टैक्स.
बैड न्यूज़ ये है गुरु कि अब यंग गर्ल्स विल स्टार्ट कॉलिंग यू अंकल जी, और बाकी सब आपको सीनियर सिटीजन भी बुलाएंगे, मगर नो चिंता, you know age is only a barrier. I don't believe in age, I believe in energy. So you also better believe in energy. एक मशवरा देता हूँ, आज के बाद अगर कोई पूछेगा how old are you या how young are you, तो आप उनसे कहिए मैं 30 साल का हूँ और 30 साल का एक्सपीरियंस है, तजुर्बा है। अगले साल भी यही बोलना है कि मैं 30 साल का हूँ और 31 साल का एक्सपीरियंस है। भाई एक्सपीरियंस भी कोई चीज़ होती है, बाकी तो मौज ले, रोज ले, ना मिले तो खोज ले, और मिल जाए तो लूट ले। कीप फिट, कीप स्माइलिंग, कीप सिंगिंग एंड कीप योर घरवाली हैप्पी, सब ठीक रहेगा। अपन तो एक दूसरे को करीब 40 सालों से जानते हैं, तो उन बीते हुए 40 सालों के लिए और आने वाले 40 सालों के लिए 4 लाइन पेश करता हूँ। आगे भी होगा जो उसका करम, ये दिन तो मनाएंगे हर साल हम, अपने आंगन नाचे गाएंगे, चंदा सितारे है, यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे, सपनों की शहनाई बीते दिलों को पुकारे, दिल के द्वारे। All the best, Vikas. God bless you. And पार्टी बाकी है बॉस, पार्टी बाकी है. टेक केअर. हाय विकास, सर्वप्रथम तुला 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जेव्हा मयुरेशचा मला फोन आला की तुझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ बनवायचा आहे, तेव्हा लगेच माझ्या मनात आपल्या सगळ्या जुन्या आठवणी दाटायला लागल्या. आमच्या बंगल्यामध्ये शेफालीच्या सत्यनारायणाच्या पूजेला तुझे होणारे प्रोग्राम, तिथपासून ते तू माझ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेली अनेक टायटल सॉंग्सची गाणी आणि रेकॉर्डिंगसाठी आपली झालेली भेट, अशा सगळ्याच आठवणी यायला लागल्या. आता तुझ्याबद्दल आणखीन बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहिती नसतील. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की कॉलेज जीवनामध्ये विकास हा एक स्टार होता NMचा. म्हणजे एक घटना अशी मला चांगली आठवते की आमिर खान जीपमधनं चाललेला असताना त्यांनी जीप थांबवून विकासला हाय विकास कसा आहेस वगैरे असं विचारलेलं. म्हणजे क्रिकेट आणि गाण्यामुळे NMचा विकास हा एक स्टारच होता म्हणजे एक प्रकारचा. तर ही एक त्याच्याबद्दलची महत्त्वाची आठवण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो स्टुडिओ झाला तो म्हणजे झालाच मुळे विकासमुळे. कारण विकासनी ही आयडिया माझ्या डोक्यात पहिल्यांदा घातली की असं अशी तुझी जागा आहे तर असा एक स्टुडिओ होऊ शकतो. आणि मग त्याच्यासाठी आमचा काही म्हणजे आता ती मोठी एक स्टोरी आहे, पण अल्टिमेटली हे घडलं हे सगळं विकासमुळे झालं. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आधी एक तर तू 60 वर्षाचा झाला आहेस हे असं आता कळलं म्हणून वाटतंय, अदरवाईज तुझ्या फिटनेसमुळे ते वाटत नाही. आणि ते सुद्धा आठवड्यातले 4 दिवस सुरतसारख्या शहरात राहून सुद्धा तू जो फिटनेस ठेवलेला आहेस तो वाखाणण्याजोगा आहे. तर परत एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hi Vikas, wish you a very happy 60th birthday. You are truly special in every way. I have known you for over 25 years and every moment I have spent with you has been special. तुझं म्युझिकचं नॉलेज, तुझी overall सौम्य पर्सनॅलिटी and the way you have handled so many of us students with your immense knowledge has been truly amazing. I have always admired you and I'm surprised by the kind of insights you have shared in your music lectures and even otherwise when we are together. I truly think
it's a privilege to have known you, and I'm very happy that my daughter is learning from you at such a young age, and your contribution towards honing her musical skills is also going to be great. I truly respect you and admire you. नमस्कार विकास, तुला तुझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुला दीर्घायुष्य लाभो आणि अत्यंत उत्तम आरोग्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. एन्जॉय युअर डे. थँक्यू. हाय विकास, आज भेटता आला असता तर खूप बरं झालं असतं. कदाचित तुझी गाणी ऐकायला मिळाली असती. आय डोंट नो, त्रिगुणच्या घरी व्हायची तशी मैफल खूप मिस करतो मी. आज खूप वर्ष झाली तुझं गाणं ऐकायला मिळालेलं नाही. मे बी लवकरच तसा योग येईल. पण आज तुझ्या आयुष्यातला एक माइलस्टोनचा दिवस आहे. त्यानिमित्ताने मी तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. बाय. हाय विकास, तू चक्क 60 वर्षाचा झालास. माझा विश्वासच बसत नाही आहे. अरे, साधारण 40 वर्षापूर्वी शाळेत क्रिकेट खेळताना झालेली आपली पहिली भेट अगदी आत्ता झाल्यासारखी वाटते मला. काळ किती भुरकन उडून गेला रे. त्या भेटीनंतर काहीतरी तुझ्या बोलण्यातनं मला कळलं की तू संगीत देतोस, गातोस वगैरे. मलाही संगीताची आवड होती. आणि त्यानंतर मग आपला एक छानसा असा जो काय प्रवास सुरू झाला तो अजूनपर्यंत सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटातली जुनी गाणी, विशेषतः मदन मोहनची, कशी ऐकावी आणि त्याच्यातली सौंदर्य स्थळं काय हे मला तुझ्यामुळे कळलं. त्यामुळे एका प्रकारे तू माझा शिक्षकच झालास असं म्हणायला हरकत नाही आहे. आता त्यानंतर गेली अनेक वर्ष तू मुलांना संगीत शिकवतो आहेस. आणि तू नुसतं संगीत शिकवत नाही आहेस, तर त्यांच्यामध्ये चांगलं संगीत ऐकण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची बीजं तू पेरतो आहेस. ही एक अतिशय कौतुकास्पद आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही जी शिदोरी तू त्या मुलांना देतो आहेस ती त्यांना आयुष्यभर पुरणार आहे. आणखीन काय बोलू, तुला 60व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. आणि तू उत्तम आरोग्यपूर्ण जीवन 100 वर्षापर्यंत जगशील अशी खात्री आहे मला. बाय. हॅलो विकास, 1 जूनला तुला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या षष्टब्दी पूर्तीबद्दल तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमच्या फॅमिलीमध्ये तुझी एंट्री झाली साधारण एक 20 वर्षापूर्वी, 20 नाही 15 वर्षापूर्वी. पण त्यानंतर आमच्या सगळ्या घराला संगीतमय करण्याची जी काही तू मोठी जबाबदारी उचललीस त्याबद्दल तुझं खरोखर शतशः धन्यवाद. माझ्या दोन्ही मुली छान गाणं म्हणायला लागल्या. वैशाली तर तुझी भक्तच आहे. त्याचं सगळ्याचं क्रेडिट मी तुलाच देईन. मी पण तुझ्याकडे थोडं गाणं शिकवलं ऐकण्यापुरतं, मला समजून घेण्यापुरतं. त्याबद्दलही तुझे शतशः धन्यवाद. तुझ्या या सगळ्या 60 वर्षाच्या वाटचालीत तुला खंदी साथ देणारी तुझी लाडकी पत्नी, सुविद्य पत्नी विजया, हिचंही त्यामध्ये तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे. तुझं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करणारा तुझा लेक गंधार हा तर आता यशाच्या आणखीन पायऱ्या चढतोय. त्याबद्दलही त्या दोघांनाही तू व्यवस्थित छान मार्गदर्शन करून त्यांना एका छान लेवलला नेलं आहेस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुझं सगळं पुढचं आयुष्य हे आरोग्यदायी आणि आनंदी जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. हाय विकास, हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा. 60 वर्ष पूर्ण झाली. अरे म्हणजे तू यार सिनियर सिटीजन झालास. कोणत्या अँगलने वाटतो सिनियर सिटीजन. असाच एव्हर यंग तू कायमस्वरूपी राहा. खरं तर वयाने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्तृत्वाने, मानाने तू आमच्यापेक्षा खूप खूप मोठा आहेस. पण तू कधीच तसं आम्हाला जाणवून दिलं नाहीस. एक मित्र म्हणून किंवा गुरु म्हणून तू सर्वांना भरभरून देतच आलास काय. त्याच्याबद्दल बोलावं थोडं कमीच आहे. आता आपले
इतक्या वर्षांच्या मैत्रीमधले किस्से किंवा आठवणी सांगायच्या तर अनेक आहेत. मग ते स्वरविकासचे कार्यक्रम असतील किंवा स्वरविकासच्या पिकनिक्स. ती एक पिकनिक ज्याच्यामध्ये मी आणि समीरने एका वेगळ्याच कारणासाठी केलेली धमाल किंवा त्याच कारणासाठी त्या ड्रायव्हरने केलेली कमाल, किंवा आपण नैरोबीला केलेली मजा, नैरोबीला कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो त्यावेळेला केलेली मजा, किंवा तसंच डहाणूच्या BSSच्या कॅम्पसमध्ये ती रात्रभर गाजवलेल्या मैफिली आणि त्या दिवशी रात्री उशिरा सगळं आटपून जेवायला जात असताना ती चिमणी बघताना माझा झालेला पोपट. अनेक किस्से आहेत. असो, तुर्तास एव्हरग्रीन अशा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे. It was probably in the year 1979. We were playing a friendly match at Khad Gymkhana, and we were in the bowling side. I mean, we were bowling first, and the first wicket fell very soon, and then came a left-hander. That left-hander, he played a short innings, but during that innings he executed some beautiful strokes. The push to the offside, the pull, the hook, all timed very sweetly, and it showed the grace and class of that batsman. After that, I joined the same college where he was playing and studying. We became colleagues, though he was always in the senior side and in the senior league also, because he was a very far superior cricketer than me. That man was Vikas Patavlekar, a very elegant cricketer, a very shrewd captain, and a very nice, disciplined person. I have seen some of his very good innings. Particularly one shot in one of his innings, he pulled the ball so hard that the ball went parallel for a 6 till it crossed the fence. Perhaps the best shot I've ever seen in my life. And he was also a good bowler. Initially an off spinner, then he started bowling quick and used to bowl very beautiful banana out swingers. As a captain, what can I say? I think he was the only one who brought the cup to the NM college, and maybe because due to his back problems, he couldn't reach rather the highest grade of cricket which he could have. And I always used to call him Gary Sobers of our team, because he was a very good all-rounder. Apart from that, he has a very good musical sense. From hobby, he has now become a tutor, a singer. We have had a lot of fun singing ghazals. During the practice sessions, we used to stand at the far end of the ground and sing ghazals and do a lot of fun. We also arrange a lot of programs. And what more can I say about Vikas? Only I would tell him, have a nice, good, healthy and wealthy life. Happy birthday. Take care, brother. Hello everybody. Hi Vikas. Many happy returns of the day. 60th glorious birthday. Milestone. विकास यार, हम लोग सब है ना इसी नंबर के आगे पीछे घूम रहे, किसका आगे किसी का पीछे. Nevertheless, many congratulations and all the best for many milestones to be achieved more in life. विकास को क्या बोला जाए? विकास, I would always rate him as, and you know there was a kind of एक फीलिंग आती थी हमारे अंदर कि यार ये जब बैटिंग करने जाता है तो सबको लगता है आ गया एक बेचारा सा बैट्समैन टुकू मारने वाला. But then the way he used to start playing, and you know, he would just tong the ball here, there and everywhere. I would term him as silent assassin.
that was his style of playing. He would just go and just, I sometimes feel he was much ahead of his times, because उन दिनों में क्या होता था, bat and pad close together used to be the cricket, but Vikas believed in tonging the ball. That's how Vikas was. And उसका एक किस्सा मुझे याद आता है, जब हमारी इंटर कॉलेजिएट मैच माटुंगा जिमखाना में चल रही थी, जो कि काफ़ी बरसात हो चुकी थी. वी हैड लॉस्ट अर्ली विकेट्स, उसमें से मैं भी था, अंदर जा चुका था, बट विकास जी गए एंड ही स्टार्टेड just whacking the ball left, right, his drives and his pulls and everything. And one such pull was parallel to the ground. It went for a parallel 6 and कहते हैं वहाँ के पास क्यों टैक्सी में चला गया. Imagine करो, the shot was such that it went parallel and to the height of a cab which was just passing, and ball चला गया. That was Vikas. He never believed in lofting, जैसे कि आज हम देखते हैं ना 100 meters वाला, 90 meters वाला 6. No, his 6s used to be parallel, which meant he used tremendous power. That was Vikas's batting, a team man to the core. And कहाँ जाके उसे फिर एक अपने अंदर एक एबिलिटी निकली ऑफ फास्ट बॉलिंग, उसको दिखाई दी. He started bowling fast. He started getting lot of wickets. Unfortunately, I feel वहाँ से उसकी बैक प्रॉब्लम शुरू हुई, which ultimate I think led to his stopping of cricket. He couldn't play further, but not playing cricket was singing वालों का one can say एक उनको एक हीरा मिल गया. And Vikas then what he couldn't achieve in cricket, he achieved in singing. And fingers crossed, he is a name today. People are known. People know him, and I remember he was a lovely ghazal singer. He used to love singing ghazals, मेहदी हसन साहब के, गुलाम अली साहब के, और हमारे घर कभी कभार आया करता था. And my mom would love his singing, and he would sing that चुपके चुपके, that song of Ghulam Ali Sahab, which was this. I feel his best song. Anyhow, क्रिकेट ने जो खोया सिंगिंग को मिला. एंड विकास कीप सिंगिंग, कीप डूइंग दिस लवली थिंग दैट यू हैव गिवन एवरीबडी, फर्स्टली इन क्रिकेट एंड सेकेंडली इन सिंगिंग. मे यू ब्लॉसम मोर and keep singing, keep entertaining people. And I feel very lucky, very fortunate that we are still in touch, be in touch, and hopefully we have a long way to go. All the best to you, brother. Bye bye. नमस्कार विकास, तुम्हाला तुमच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. सुख, समृद्धी, भरभराट, उत्तम आयुर आरोग्य तुम्हाला लाभो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आज तुमच्या वाढदिवसाला सगळ्यात मला वाईट वाटतंय म्हणजे माझ्या हातून एक कार्यक्रम आज मिस आउट झाला, माझ्या हक्काचा कार्यक्रम. पण काही हरकत नाही आहे, हे लवकरच ही परिस्थिती सुधारेल आणि आपण खूप मोठा कार्यक्रम तुमच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आपण करू. तो 60व्या वर्षी केला काय आणि 61व्या वर्षी केला काय, त्याचं महत्त्व तितकंच असणार आहे. तुमच्याबद्दल सांगायचं तर जेव्हा माझं आणि सोनालीचं लग्नही झालं नव्हतं, तेव्हा मी खूप वर्षांपूर्वी, मी लहान होतो, कॉलेजमध्ये असेल, तेव्हा मी तुमचं पहिलं गाणं ऐकलं होतं, बाप्पा तुम्ही या हो. परंतु त्यावेळेला मला असं कळलं होतं की हे संगीतकार वेगळाच आहे कोणीतरी. पण नंतर मला माझ्याच काही मित्रांनी, जे तुमच्याही परिचित आहेत, अशा काही आपल्या मित्रांनी मला सांगितलं, नाही अरे हे गाणं विकासचं आहे. म्हटलं इतकं अप्रतिम तो अल्बम होता सुरेशजींनी गायलेला, बाप्पा तुम्ही या हो. तो आजही माझ्या स्मरणात आहेत ती सगळी गाणी. आणि त्यानंतर मग कालांतराने सोनालीशी लग्न झालं, आपले संबंध वाढत गेले. तुमच्याबद्दल खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या सोनालीकडून. आणि जेव्हा मला मागच्या वर्षी आपण सोनालीचा जेव्हा सोलो कार्यक्रम केला, तेव्हा एखादं गाणं चित्रित करायचं आहे असं जेव्हा ठरलं, तेव्हा निर्विवादपणे आकाश केशरी होते हे माझं वैयक्तिक आवडतं गाणं, तेच गाणं मी ठरवलं की त्याच्यावरच आपण व्हिडिओ करायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुमचं जे आवडलेलं गाणं आहे
म्हणजे बाकी सगळी कंपोजिशन्स तुमची अप्रतिम आहेत, पण त्याच्यातलं मला वैयक्तिक आवडलेलं म्हणजे ते खरं आज वाढदिवसाच्या दिवशी ते गाणं तुम्हाला मी सांगणंही चुकीचं आहे, पण कंपोजिशन म्हणून मला वैयक्तिक आवडलेलं म्हणजे उदास ओल्या सायंकाळी. तर आता किती बोलू आणि किती नाही असं आहे. तुमच्याबद्दल अनेक जण खूप बोलले असतीलच, हा व्हिडिओ खूप मोठा होईल अन्यथा, पण तुम्हाला पुन्हा वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. आणि ही परिस्थिती सुधारल्यानंतर आपण पुढच्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम करू, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हे संपून देत लवकर. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विवेक आपटे. विकास भाटोडेकर माझ्या आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्याने आला. म्हणजे आधी हेमंतचा धाकटा भाऊ म्हणून, मग काही काळ मी अण्णांकडे बासरी शिकायला जात होतो तेव्हा अण्णांचा मुलगा म्हणून, मग पुढे काही वर्षांनी त्याच्या चुलत बहिणीशी माझं लग्न झालं त्यामुळे माझा मेहुणा म्हणून. पण या सगळ्यामध्ये एक मुद्दाम सांगण्यासारखी आठवण म्हणजे मला वाटतं 1988 साल होतं ते. त्यावेळेला अण्णांच्या घरी एक अशी चर्चा झाली की एक विकासचा कार्यक्रम, कारण त्यावेळेला तो गझल गायला लागला होता, संगीत द्यायला लागला होता, आणि विकासचा एक कार्यक्रम आपण दीनानाथ नाट्यगृहात करावा असं ठरलं. मग नंतर झालेल्या चर्चेमध्ये असंही ठरलं की अण्णांनी एक चीज वाजवायची बासरीवरती आणि त्यावरती विकासने बांधलेली एखादी चाल किंवा एखादं केलेलं गाणं हे गायकाने किंवा त्यांनी स्वतः गायचं. अण्णांच्या स्वरांचा पुढे कसा विकास झाला हे त्यातून लोकांसमोर मांडायचं आणि ते अण्णांच्या विकासने मांडायचं. तर त्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी मला एक नाव सुचलं, स्वरविकास. मला असं वाटलं होतं की ते एका कार्यक्रमापुरतं सुचलेलं आणि ठेवलेलं नाव आहे, पण बघा त्या स्वरविकासचा आज केवढा विकास झाला आहे. आज विकासचे अनेक शिष्य अनेक शिष्या उत्तम गात आहेत, त्याच्याकडे उत्तम गाणं शिकत आहेत आणि ते पुढे असेच शिकत राहोत यासाठी स्वरविकासच्या विकासला त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. विकास भाटोडेकरला 1 जून 2021 रोजी 60 वर्ष होत आहेत. त्यानिमित्त माझ्या आणि माध्यम कलामंचतर्फे त्याला हार्दिक शुभेच्छा. विकास भाटोडेकरची आणि माझी नाटकातली करिअर किंवा कारकीर्द जवळजवळ एकाच वेळेस सुरू झाली. विकासने मला हात धरून NM कॉलेजमध्ये दिग्दर्शनासाठी घेऊन गेला. ते साल होतं 1982. त्या कॉलेजमध्ये मी कैलासवासी पार्ले, सॉरी सर, केज, कॅक्टस, क्रॉस सेक्शन आणि किमयागारसारखी नाटकं केली. त्याच्याबद्दल थोडक्यात बोलायचं म्हणजे गेल्या 40 वर्षातला इतिहास सांगण्यासारखा आहे. परंतु त्याच्यावरती एक मी जी छोटीशी कविता केली आहे ती मी ऐकवतो. 60 सेकंदात 60 वर्षांच्या आठवणी. एक एक सेकंद वर्षाला. विकास भाटवडेकर ते पंडित विकास भाटवडेकर हा जमा खर्च त्या वर्षांचा. त्याने शिकवले कॉर्ड्स सी मेजर, सी मायनर आणि डी मेजर, डी मायनर, भैरवी आणि आसावरी, तोडी आणि मारवा या सर्वांची तोंड ओळख आणि त्यांचे अर्थ मागे वळून पाहताना त्याने साकारलं कैलासवासी पार्ले, सॉरी सर, क्रॉस सेक्शन यांचं संगीत आणि आणला पियानो साहित्य संघात. त्याने लावल्या चाली
तोंडात बसणाऱ्या, मनात रेंगाळणाऱ्या आणि इतक्या वर्षांनीही पैलतीरचं शीर्षक गीत, कैलासवासी पार्लेचं कोरस गीत, रंग कमी परत परत आठवून म्हणताना, गद्यालाही गेयता देताना, पॅराग्राफलाही चाल लावताना त्याची पेटीवरची बोटं कधीही थरथरली नाहीत, नाही चेहऱ्यावरचं हास्य कधीही मावळलं. संध्याकाळचे 7 वाजले, वेळ चालली निघून, किंवा गेले कसे ते हरवूनी 65-300 दिनही, किंवा हळूवार वाऱ्याची आली झुळूक, आणि ही माणसं सगळी अशी खोटीच असतात का, अशा एकाहून एक अनवट चाली त्याच्या बोटातून साकारल्या. अर्थानुरूप प्रसंगाला पुढे नेणारी गाणी, नवख्या कडूनही सुरात वदवून घेणारी वाणी. विकास, मित्र आहेत बऱ्याच आठवणी, रसिकांना तृप्त करावे हीच इच्छा सर्वांच्या मनी. विकास, तुला खूप खूप शुभेच्छा आणि उत्तरोत्तर तुझी प्रगती होत जाओ आणि आणखीन चांगलं चांगलं आम्हा सर्व रसिकांना ऐकायला मिळावं हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. हॅलो विकास, नमस्कार. तुझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे खूप 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 शुभेच्छा. तू एक खूप चांगला संगीतकार, चांगला गायक आणि खूप चांगला गुरु आहेस. खूपशा मुलांना तू तयार केलं आहेस आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तू कामही केलं आहेस. तर तुला खूप खूप शुभेच्छा. इथनंसुद्धा तुझी वाटचाल खूप चांगली, सुखाची, समाधानाची आणि आरोग्याची जावो हीच देवाजवळ प्रार्थना करेन. आपली भेट पहिल्यांदा 35-37 वर्षापूर्वी झाली होती. तुझं गाणं मी गायलं होतं, तू कंप्लीट अल्बम गायलं होतं रादर. बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला, पुढच्या वर्षी जायचं, ओ पुढच्या वर्षी जायचं, तर यायचं कशाला. बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला. बरोबर आहे ना? ठीक गायलो ना? खूप छान गाणं केलं होतंस आणि मी असं ऐकलं की खूप शाळांमध्ये शिकवलं जातं गाणं हे. तू खूप गुणी आहेस, असंच काम करत राहा. पुन्हा एकदा आपण एकत्र काम करू अशी देवाजवळ प्रार्थना. पुन्हा एकदा तुझ्या या स्पेशल वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या घरच्या लोकांना पण खूप खूप ह्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा दे आणि लवकर भेटू आपण. मी सध्या अमेरिकेत आहे, परत आल्यावर भेटू. पुन्हा एकदा या 60व्या वर्षानिमित्त, स्पेशल वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी अप्पा वडावकर. प्रथम विकासचं 61च्या निमित्ताने त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याला खूप शुभेच्छा देतो. विकासची आणि माझी पहिली ओळख झाली साधारण 1988-89 साली एका रेकॉर्डिंगच्या निमित्ताने. त्यावेळी मी त्याची 2 कॅसेट, तेव्हा अल्बम असे म्हणजे CD वगैरे नव्हतं, कॅसेट होती, तर 2 कॅसेटचं म्युझिक अरेंजमेंट केलं होतं. एक गणपतीची कॅसेट होती आणि दुसरी बालगीतांची. माझी बहीण नीना हिच्याबरोबर विकास आला, माझी ओळख झाली आणि मग त्याचं काम करायचं ठरलं, त्याच्या गाण्यांचं अरेंजमेंट करायचं ठरलं आणि एक एक गाणं जसं ऐकत गेलो. खूप छान चाली केल्या होत्या. त्याचा मित्र मला वाटतं प्रदीप वैद्य वाटतं, म्हणजे नक्की आता लक्षात येत नाही,
ह्या दोघांनी मिळून ते केलं होतं आणि छान चाली केल्या होत्या आणि मजा आली हे काम करताना. रेडिओ आणि हा स्टुडिओ होता वरळीमध्ये, तिकडे आम्ही हे दोन्ही कॅसेटचं काम केलं. सुरेश वाडकर होता त्याच्यामध्ये गायला, उत्तरा केळकर होती आणि इतरही कलाकार काही होते. हे काम करता करता आमची मैत्री वाढत गेली, ओळख वाढत गेली आणि आहो जाओवरून आम्ही आरेतुर्येवर कधी आलो ते नाही समजलं मला. आणि मैत्री झाली आणि खूप घट्ट होत गेली आणि आता तर खूपच चांगली मैत्री आहे आमची. त्याच्यानंतर मी काही कार्यक्रम पण वाजवले आणि हे करता करता मला तर एक जाणवलं की चाली तर छान करतो, हा गातो पण चांगला, पण त्याची शिकवण्याची एक स्टाईल आहे, खूप छान स्टाईल आहे, छान शिकवतो विकास. आणि त्याने अनेक शिष्य त्याचे तयार केलेले आहेत, ते पण बाहेर चांगलं काम करतायत. तर हा असा माझा मित्र, त्याला खूप खूप उदंड आयुष्य मिळू दे, असंच त्यांनी चांगलं काम करत राहू दे आणि माझी त्याला खूप शुभेच्छा आहेत आणि आशीर्वाद पण आहे. नमस्कार विकास, तुला 60व्या वाढदिवसाच्या एक्सटस्टीतल्या पदार्पणाच्या अनंत अनंत शुभेच्छा माझ्यातर्फे. आपली ओळख होऊन मला वाटतं 25-30 वर्ष तर नक्कीच झाली, त्याच्याही आधी एखाद वेळेला असण्याची शक्यता आठवत नाही आता नक्की मला साल त्याचं. पण संजय उपाध्यायचा फोन आला होता एवढं नक्की आठवत आहे. त्यांनी तुझ्या कार्यक्रमात गाशील का म्हणून मला विचारलं होतं आणि मी तातडीने हो म्हटलं, कारण नवीन काही करायला त्या काळातही आवडत असे, आताही आवडतं. आणि तुझ्या चाली जेव्हा ऐकल्या तेव्हा इतकी मी खुश झालेली पण मला आठवते, कारण अतिशय शब्दातल्या भाव व्यक्त करणाऱ्या, मेलोडियस, मनावर ठसणाऱ्या अशा तुझ्या चाली होत्या. मला वाटतं 2 हिंदी अभंगही होते असं मला आठवत आहे आणि ते सगळेच त्यावेळेला भावले होते अत्यंत. लोकांची पण भरभरून दाद त्याला आली होती. पहिल्या कार्यक्रमाला मला वाटतं कोणीतरी कोणतरी आलं होतं आपल्याचं उद्घाटन करायला आणि अतिशय सुरेख कार्यक्रम ठाण्याला झाला होता. त्यातल्या चालींमधला गोडवा लोक विसरणं शक्य नाही. आत्ता मी जे त्यातल्या एकाच गाण्याबद्दल मी बोलते. आकाश केशरी होते तिन्ही सांजेच्या तीराला, शीतळली नभती पुरती क्षितिजाची लालस ज्वाला. सुधीर मोग्यांचे शब्द आणि खरोखरच त्या गाण्यात जे वातावरण निर्मिती आहे तीच वातावरण निर्मिती तुझ्या स्वररचनेतनं झाली होती. संध्याकाळची वेळ आणि तो सगळा भाव त्याच्यातनं अत्यंत उत्तम रीतीने व्यक्त झाला होता. नंतर मी 94 साली अमेरिकेला गेले तेव्हा ते गाणं रेकॉर्ड केलं होतं. सचिन जांभेकरनी उत्तम त्याचं संगीत दिलं, संगीत नाही म्हणायचं, अरेंज केलं होतं ते गाणं आणि त्यामुळे खूप मजा आली होती. आणि मी तर ते गाणं ह्या आयुष्यात तरी विसरणं शक्यच नाही. माझ्या नंतरच्या सोलो प्रत्येक कार्यक्रमात ह्या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट होत असे आणि लोकांनाही ते इतकं आवडत असे की ती चाल मनात रेंगाळत लोक घरी जात. याच्यात असं सांगितलेलं आहे, पहिल्या कडव्यात ते वातावरण निर्मिती, मग तो नव्हता आला, अजून आला नाही, मग परत दुसऱ्या कडव्यात तो नव्हता आला तरीही चंद्रोदय नव्हता झाला आणि तिसऱ्या कडव्यात शेवटची जी ओळ आहे, मी मिठीत जेव्हा शिरले चंद्रोदय नुकता झाला. तर लोक म्हणायची की चंद्रोदय नुकता झाला, इतके त्या गाण्याबरोबर ते त्याच्यात मिसळून जायचे. म्हणजे मग हे खरंच आश्चर्य वाटण्याजोगं होतं तेव्हा. अजूनही ते गाणं मी कधीही गुणगुणले तरी मला तितकाच आनंद मिळतो. आता मी परफॉर्मन्स बंद केले, त्या क्वालिटीचं देऊ शकत नाही आता मी, पण तरीही आज तुम्हाला अत्यंत आतली भावलेली चाल म्हणून थोडं गाऊन दाखवणार आहे, थोडंसं की मी कशी तेव्हा विचार करत असे त्याच्यावर. असं आकाश केशरी हो
आकाश केशरी होते तिन्ही सांजेच्या तीराला तिन्ही सांजेच्या तीराला शीतळली नभती पुरती क्षितिजाची लालस ज्वाला क्षितिजाची लालस ज्वाला जरी मावळतीचे वारे सांगावा आणीत होते जरी मावळतीचे वारे सांगावा आणीत होते जरी तारे फिकट होते चंद्रोदय नभता झाला चंद्रोदय नभता झाला आकाश केशरी होते. आज विकास भाटोडेकर माझा मित्र हा 60 कंप्लीट करून 61 मध्ये पदार्पण करतोय. तर त्याच्या निमित्ताने मला काही आठवणी माझ्या जागा झाल्या त्या अशा की तो उत्तम गायक आहेच, म्हणजे गझल चांगला म्हणतो, पण त्याचबरोबर तो उत्तम शिक्षक आहे. त्यांनी खूप शिष्यांना तो शिकवतो. इतकं की मीना खडीकरांच्या मुलांना तो शिकवायला पेडरोडला जात असे. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्याची 2 गाणी मी म्हटली होती, अखव्यांनी लिहिलेली आणि त्यांनी कंपोज केलेली. रोज चांगली बुद्धी दे देवा आणि चांदोबा चांदोबा ही 2 गाणी अजून माझ्या लक्षात आहेत. तर त्याला षष्ठाब्दी पूर्तीनिमित्त चांगलं आरोग्य लाभो आणि त्याची ही जी वाटचाल आहे, त्याचं शिकवण्याची जे काम आहे ते खूप महत्वाचं काम आहे. ते शिकवण्याचं काम त्याचं असंच चालू राहो, अशीच वाटचाल चालू राहो ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. विकास जी, आपको 60th बर्थडे की बहुत बहुत बधाई. डायमंड जुबली को शायद हीरक जयंती कहते हैं. आप खुद ही तो एक हीरा हैं और संगीत से जुड़े कई हीरे तराशते रहते हैं. पुराने गीत, उनकी बारीकियां, अपनी ही नई धुनें, नए गायक. मुझे हमारी पहली मुलाकात याद है, कुछ 30 या 35 साल पहले. लता जी की भांजी रचना ने मुझे कहा था कि आप मेरे पिता मदन मोहन जी के खास प्रशंसक हैं और एक बार जिस घर में वो रहते थे वहाँ आप आना चाहते हैं और उनकी बड़ी तस्वीर, उनका हारमोनियम दिखना चाहते हैं. वैसे तो उन दिनों कई फैंस ऐसा चाहते थे और मिलना चाहते थे. सबके लिए वक्त निकालना तो मुश्किल हो जाता था, लेकिन रचना का कहना मैं टाल नहीं सका और आप हमारे घर आए. आपकी मदन जी के लिए श्रद्धा, आपका ज्ञान, आपकी समझ और उनके गानों से जुड़ी अद्भुत बातों से मैं बहुत ही प्रभावित हुआ था और तब से आपके साथ एक अलग भाईचारा रहा है. मुझे सब वो लम्हे याद हैं जब आपने मेरा साथ दिया है. मेरी आवाज़ सुनो प्रोग्राम के वक्त कितने अच्छे अच्छे गायक और गायिकाओं को की जिम्मेदारी आपने ली थी. कुछ महीने तो आपने मेरे बेटे अक्षय को भी सिखाना शुरू किया था. जब वीर ज़ारा प्रोजेक्ट की जिम्मेदारी मुझे सौंपी गई तो सबसे पहला नाम मेरे मन में आपका ही आया, ये सोचकर कि आप साथ रहेंगे तो मुझे म्यूज़िकल और मॉरल सपोर्ट रहेगा. एक पूरा साल कई घंटे हमने साथ बिताए. आपने तो मदन जी के हारमोनियम से बड़े बड़े सिंगर्स की रिहर्सल्स करवाई. जगजीत सिंह जी, उदित नारायण, सोनू निगम,
और ख़ास करके हमारी आदरणीय लता दीदी। और मेरे काम में आप आसानी ले आए, मैं वो पल कभी नहीं भूलूंगा। और फिर आप जो अनोखा प्रोग्राम मदन जी की याद में करते हैं, रेयर जेम्स, वो बहुत ही खास है और मुझे उसमें शामिल होने में भी बहुत खुशी होती है। लेकिन आपको भी तो एक रेयर जेम हो। आज के माहौल में मिलना बहुत कम हो गया है और ज़िंदगी यूं ही बीती जा रही है, लेकिन संगीत ही बंधनों को जोड़े रखता है। तो आप इसी तरह संगीत बनाते रहें, बांटते रहें और सिखाते रहें। कई लोगों की मंगल कामना और आशीर्वाद आपके साथ है। मेरे परिवार और मेरी तरफ से आपको बहुत बधाई और शुभकामनाएं। नमस्कार, मी किशोर धारगळकर. विकास आणि माझी भेट पहिल्यांदा झाली ती माध्यम या संस्थेत. आम्ही अभिनयात हातपाय मारत होतो, विशेषतः मी. पण विकासला मी कधी असं काय करताना पाहिलं नाही. तो पहिलीपासून फोकस्ड होता संगीत या विषयावर. मी अभिनय करता करता माझं लिखाण चांगलं होतं म्हणून लिखाणाकडे वळलो. पुढे मी जनसंपर्क किंवा PR याच्यामध्ये फार मोठी मोठी कामं केली. मोठे मोठे प्रोड्युसर्स होते, त्यांच्यावर कामं केली. ती करत असताना माझ्या मनामध्ये नेहमीच हा प्रयत्न होता की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातलं जे टॉप हे आहे, शीर्ष किंवा सर्वात वरती जी गोष्ट आहे ती म्हणजे निर्माता, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्या प्रयत्नात मी होतो. आणि झी TVच्या, झी मराठीच्या पहिल्या स्लॉटमध्ये माझी सिरियल लागली, जीवेला काही हाड या नावाची. अत्यंत फ्लॉप सिरियल माझी होती, पण मी सांगतो की ती अत्यंत फ्लॉप सिरियल होती. आणि त्याचं म्युझिक केलं होतं विकासने. मी पहिल्यांदा विकासला ती संधी दिली माझ्याकडे आणि त्याने अक्षरशः सोनं करून दाखवलं. त्याचं खूप चांगलं गाणं केलं त्यांनी. त्यानंतर अधिकारी बंधूंनी मला दूरदर्शन करता घरकुल नावाची सिरियल दिली. 610 एपिसोड मी केले. भक्ती बर्वेंची ती पहिला डेली सोप त्यांचा तो. त्याचंही गाणं अत्यंत सुंदर असं विकासने केलं आणि त्या गाण्याच्या निमित्ताने विकास घराघरात गेला. त्याच्यानंतर मी हल्लीच एक 3-4 वर्षापूर्वी ते 8 दिवस नावाचा चित्रपट निर्माता म्हणून केला मी. माझ्याबरोबर अजून 2 निर्माते होते. त्यांनाही विकासचं काम खूप आवडलं. अतिशय सुंदर गाणं त्यांनी त्या चित्रपटाकरताही केलं. रेणुका शहाणे आणि तुषार दळवी होते त्याच्यामध्ये लीड रोलमध्ये. अशा ह्या विकासला, आमच्या मित्राचे आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या मित्राची. त्या निमित्ताने मी त्याला माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने शुभेच्छा देतो. विकास असंच सुंदर संगीत यापुढे देत राहो. त्याचा संगीतकार म्हणून जो प्रवास आहे तो अत्यंत उच्च पदापर्यंत जावो, तो खूप मोठा हो अशी सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करून इथेच थांबतो. धन्यवाद. हॅपी बर्थडे विकास. आपण खूप दिवस, काय महिने, काय आपण खूप दिवसात भेटलो नाही आहोत. पण आपला जो बॉन्ड आहे, जो म्युझिकमुळे बांधला गेला आणि नंतर लाईक अ फॅमिली एक्सटेन्शन तुम्ही झालात, तो कधीही न तुटणारा आहे. अँड आय हॅव लर्न्ड सो मच फ्रॉम यू, बी इट इन द फील्ड ऑफ म्युझिक, बी इट इन द वर्ल्ड ऑफ, म्हणतात ना, ठहराव जिंदगीमध्ये कसा आणला पाहिजे, किंवा नम्रपणेने जी काय वाईट वेळ असेल त्याचा कसा सामना केला पाहिजे. तुम्ही हे तुमच्या म्युझिकतर्फे शिकवता आणि तुमचा जो नेचर आहे, तुमचं जे चांगुलपणा आहे, जी सिम्प्लिसिटी आहे, ते तुमच्या गाण्यात येतं, बोलण्यात येतं आणि वागण्यात येतं. तो ऑल द बेस्ट टू यू विकास. You are special to me and my family and you will always remain so. A very, very happy birthday. नमस्कार विकासजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला आठवतं एक व्यावसायिक वादक म्हणून माझा पहिला कार्यक्रम हा तुमच्या गाण्यांचा होता आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणालो होतो की विकासजी मी कधी कीबोर्ड वाजवला नाही आहे कार्यक्रमात, मी नवीन आहे. त्यावर तुम्ही म्हणाला होतात की माझी गाणी पण अरे नवीनच आहेत, त्यामुळे नवीन वादक आणि नवीन गाणी हे छान राहील, सो तू बिनधास्त वाजव. ही आठवण अजूनही माझ्या स्मरणात आहे. अनेक कलाकार हे तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत. तसेच अनेक होतकरू कलाकार यांना तुमचं मार्गदर्शन लाभून ते खूप सच्चे, प्रामाणिक आणि लोकप्रिय कलाकार ठरोत ही सदिच्छा. विश यू अ वेरी हैप्पी बर्थडे वंस अगेन. थैंक यू. नमस्ते, मैं हूं अमन लेखड़िया, सूरत, गुजरात से. पिछले लगभग 22 सालों से मैं विकास सर से ट्रेनिंग ले रहा हूं. आज भी मुझे वो पुराने दिन याद है जब सर रात को मुंबई से बस में बैठ के हम लोगों को सूरत स्पेशली सिखाने आते थे और हम सिर्फ 5 ही स्टूडेंट्स थे. और धीरे धीरे सर की मेहनत और लगन से ये परिवार बढ़ता गया और आज स्वर विकास का सूरत में बहुत बड़ा परिवार है. तो सबकी ओर से मैं विकास सर को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. थैंक यू. हैप्पी बर्थडे विकास सर. आपकी 60वीं वर्षगांठ पर आपको विश करते हुए बहुत ही खुशी हो रही है और आपको ज़िंदगी में हर एक खुशियाँ मिले, जो भी चीज़ आप चाहते हो वो आपको मिले, स्पेशली आपकी हैप्पीनेस में खास इजाफा हो, ऐसा मैं विश करता हूँ. बहुत टाइम से आपसे सीख रहा हूँ म्यूज़िक, पर अभी बहुत टाइम से आपसे कनेक्ट नहीं हूँ, तो ये एक लाइफ में मिस आउट है. बस आप जैसे सूरत आओगे वापस हम दोबारा शुरू करेंगे. थैंक यू वेरी मच. गर्मा गर्म, मसालेदार और कड़क चाय घर अकेले बैठकर पिए कभी आपने? मज़ा नहीं होती उस चाय में, है ना दोस्तों? चाय कभी माध्यम होती है तो कभी वो परिणाम. नए रिश्ते स्थापित करने के प्रयास में चाय के साथ बैठक बहुत कर जाती है. नए और उत्तम रिश्ते का जश्न मनाते समय चाय की उपस्थिति आवश्यक बन गई है. चाय परिणाम भी है, परिमाण भी. प्रियजनों, ये बात चाय के महत्व की नहीं है, यहाँ अपने सभी के संगीत प्रिय विकास सर के प्यार की है. जीवन पर्यंत कई शिक्षक एवं अध्यापक हमारे नसीब में आते हैं. समय के साथ बहुत से अपनी यादों से बिखर जाते हैं. कुछ 2-4 व्यक्तित्व तो ऐसे होते हैं जो सूरज की तरह उम्र भर के लिए प्रकाशित रहते हैं. विकास सर का व्यक्तित्व अजोड़ है. मेरे लिए वो खास है. संगीत मेरा साथी रहा है बचपन से. व्यावसायिक दौर के दरमियान मैं संगीत आराधना को न्याय न दे सका. पिछले कुछ सालों से जब मेरा ध्यान फिर संगीत की ओर केंद्रित हुआ, विकास सर का मार्गदर्शन मिलने का नसीब मुझे प्राप्त हुआ. संगीत की मेरी समझ और शब्दों को स्वर देने की मेरी काबिलियत को आगे बढ़ाने के साथ उनका प्रेम मेरी आराधना को नित्य बढ़ा रहा है. उनके साथ चाय की मेरी और भरत भाई की बैठक सिर्फ उनके प्रेम का परिमाण है. ऐसे तो वही मसालेदार चाय मैंने ज़िंदगी भर पी है. साथ तुम्हारा मिलने के बाद नशे ने अलग सड़क ली है. नमस्ते विकास सर. प्रणाम विकास सर. थैंक यू. फिर से we are missing our music class and our dear Vikas sir. Wishing a very happy birthday to Vikas sir. Sir, you're one of the best teachers we ever met. Wish you this year and all the 100 years to come a very happy, prosperous and a musical years and a good life. Happy birthday. Happy birthday, sir. Happy birthday Vikas sir. On your 60th birthday, I wish you a very happy and healthy musical journey. I met Vikas sir maybe 12 to 13 years ago. I was looking for a music teacher and somebody vaguely suggested
that there is a music teacher coming from Bombay who is good. I went looking for him and I was instantly impressed by his knowledge of musical notes, his innovative style of teaching, and above all, his humbleness, his humility, his down-to-earth approach. Even his work with Lataji and his work in movie Veer Zara, I came to know much later, after 2 to 3 years. He never blows his own trumpet. That is his nature, and his students love him. He is an excellent teacher, inspires everybody, and that was when I met him 13 years ago. Rest is a history. He is one of the most respected music teachers in Surat, and his students have achieved so much, and he inspires each and everyone without getting irritated at all. We all love you, Vikas sir, and I wish you all the best in life. माला दीपक मनोहर बागी, माला दीपक मनोहर बागी, ऐसी विकास सर, 60वां साल आपको बहुत बहुत मुबारक हो। 15 सप्तक के सड़क से लेकर के तार सप्तक के गंधार तक की जो सुरीली यात्रा आप हमको करवाते हैं, उसके लिए हम सब स्टूडेंट्स आपके बहुत आभारी हैं। और प्रभु से प्रार्थना है कि एक कृपा ताउम्र हम पे बनी रहे, ऐसी हम प्रभु से प्रार्थना करते हैं। और आपका बहुत बहुत शुक्रिया। विकास, सर्वप्रथम मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। आपली ओळख झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी मला दिलेला आधार, मला दिलेला विश्वास मी कधी विसरू शकत नाही। आणि आपण ज्याला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणावं अशी भूमिका तुम्ही माझ्या आयुष्यात वेळोवेळी पार पाडली, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार। देव आपल्याला उदंड आयुष्य देवो, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना। आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। Many happy returns of the day to you, sir, Baba. May God bless you with loads of happiness and keep you safe and healthy on your 60th birthday. मी असं एक मोमेंट सांगू नाही शकत which has been special for me. Each and every moment that I have spent with you has been special. A moment of pride, a moment of learning. So yes, surely one special thing that I would want to share is when I sang Piya Bavri, and immediately you sent me a message and you told me that I would always love to listen to this song only from you. So that was a real blessing to me, and which probably कोई भी स्टूडेंट हो वो उस चीज़ के लिए रुकता है, कि to get that blessing from their guru. So for me, each and every moment has been a moment of pride, a moment of blessing. So enjoy your 60th birthday. We are sure to celebrate it next year in a very proper manner once we get out of this pandemic. So enjoy your 60th birthday and stay musical and stay healthy as you are. We all love you a lot. So enjoy your birthday. Happy birthday to you once again. माझे जीवन गाणे ही ओळ विकास सरांसाठी अगदी योग्य आहे. लताबाई किंवा मदन मोहनची गाणी असोत, किंवा गुलाम अली किंवा मेहदी हसनच्या गझला असोत, किंवा क्लासमध्ये शिकवायची गाणी असोत, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काही नवीन रचना घोळत असोत, सदैव त्यांच्या मनात गाणंच असतं. आणि हेच गाण्याचे संस्कार त्यांनी मी काय, किंवा माझ्या साऱ्या स्वरसख्या काय, किंवा मुंबई किंवा सुरत इथले त्यांचे विद्यार्थी यांना दिलेले आहेत. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या संगीतमय हार्दिक शुभेच्छा. माझी खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की माझे जीवन गाणेपेक्षा माझे जीवन खाणे हे माझ्यासाठी जास्त योग्य आहे.
सर तुम्हाला खाण्याच्याही हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. षष्ठब्दीपूर्ती वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम माझ्या आणि नीताकडून विकास सरांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा. गाणं आणि संगीत देणं या 2 गुणांच्या बाबतीत त्यांना सरस्वतीचा वरदहस्त तर लाभलेला आहेच, पण मला त्यांच्या एका गुणाचं विशेष कौतुक करावं असं वाटतं आणि तो गुण म्हणजे त्यांचं गाणं शिकवणं. विद्यार्थ्यांच्या गळ्यातला नुसत्या शब्द आणि आवाजातून स्वतःच्या जबरदस्त अध्यापनाच्या कौशल्याने त्यांना गायक बनविण्याचे कार्य गेले कैक वर्ष विकास सर अविरत करत आहेत. त्यांची सांगीतिक कारकीर्द पुढील अनेक वर्ष अशीच अखंड चालू राहो हीच आजच्या या शुभदिनी त्या परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर. ये जवळी घे जवळी हे पहिलं गाणं आहे जे मी विकास काकाकडे शिकले. एका म्युझिक रियालिटी शोमध्ये मी पार्टिसिपेट करत होते अँड ॲट दॅट पॉईंट मला असं वाटलं की लाईट म्युझिकचा अजून खोलवर अभ्यास व्हायला हवा आणि त्यासाठी मला कुणाचा तरी गायडन्स हवा. ॲट दॅट पॉईंट विकास काका केम इन टू माय लाईफ अँड आय थिंक दॅट इज द बेस्टेस्ट थिंग टू हॅव म्युझिकली हॅपन टू मी. त्याच्यासारखा एक डेडिकेटेड प्रचंड सिन्सिअर आणि एक्सेप्शनली टॅलेंटेड व्यक्ती मला गुरु म्हणून लाभणं इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी आणि I think I'm amongst the lucky few to have experienced his music आणि to have learned from him. त्याच्याकडनं नॉट ओन्ली म्युझिकली पण ॲज अ पर्सन पण मला खूप शिकायला मिळालं. त्याची ऑनेस्टी, त्याचं म्युझिककडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी जे काही आम्हाला सांगितलं आहे ते इतकं इन्स्क्राईब झालं आहे मनावर की आता जेव्हा केव्हा मी कुठलंही गाणं ऐकते, इस्पेशली लताबाईंचं गाणं, तर विकास काकांनी जे काही सांगितलं ते बॅक ऑफ द माइंड चालू असतं किंवा एक थॉट येऊन जातो डोक्यात की हां दिस इज वॉट ही मेंट ॲट दॅट पॉईंट इन टाईम. त्याच्याकडे खूप सुंदर खूप चांगलं गाणं आम्हाला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. आय थिंक इट्स रिअली वी आर रिअली ब्लेस्ड की आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतं आहे आणि अजूनही मिळालं आणि अजूनही मिळतं आहे. विकास काका, यू ट्रूली आर an inspiration for me आणि you are like the lighthouse which shows me light when I am not in my full spirits. मला कधी कधी जरा असं एकटं वाटलं किंवा मला असं जरा लो वाटलं की मी तुझी कॉम्पोजिशन्स काढते आणि ऐकते आणि इट गिव्स मी न्यू positivity. It gives me a lot of strength आणि I think I'm really lucky to, I am really lucky to have you in my life. You are completing 60 years of your life, which is just the beginning. आणि मी तुला खूप 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 शुभेच्छा देते तुझ्या 60व्या वाढदिवसाच्या. देवाकडे प्रार्थना करते की तुला उदंड आयुष्य लाभो, तुला उत्तम आरोग्य लाभो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आय मिस यू अ लॉट आणि लवकरच भेटू. शब्द फुलांचा हार गुंफिला, शब्द फुलांचा हार गुंफिला, भक्ती भावे तुझ अर्पियला, भक्ती भावे तुझ अर्पियला, शब्द फुलांचा हार गुंफिला. हॅलो विकास दादा, माझा खरं तर विश्वासच बसत नाहीये की तुला 60 वर्ष पुरे होत आहेत, पण तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती खूप होत राहो. छान छान कॉम्पोजिशन कराव्यास तू, छान गात राहा आणि आम्हाला छान असंच शिकवत राहा. हॅपी 60. विकास सर असे गुरु की ज्यांनी त्यांच्या अनेक शिष्यांवर गायनाचे उत्तम संस्कार केलेत. मी त्यांची अशीच एक भाग्यवान शिष्य आहे. गाणं ऐकायचं कसं इथपासून खर्ज लावणं, नेझल टोन काढणं, आवाजाचा टोन सुधारणं, रेंज वाढवणं, हे सर्व काही बऱ्याच प्रमाणात साध्य झालं आहे आणि यापुढेही होईल.
मला सरांच्या सुरातील सरलता, मृदुता आणि भाव अतिशय आवडतो. आणि इतक्या कमी वेळात सरांच्याबद्दल काही बोलायचं म्हणजे एक शतांशही सांगून पूर्ण होणार नाही आहे. मी त्यांनी केलेल्या संस्कारांची आजन्म ऋणी राहीन. सर, तुम्हाला या शुभदिनी अनेक अनेक उत्तम शुभेच्छा. तसंच यापुढेही तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि मनःशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी उमेश जोशी. नमस्कार, मी प्रगती जोशी आणि ही आमची मुलगी राधनी. विकास सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आभाळा एवढ्या भरपूर शुभेच्छा. विकास सरांची आठवण सांगायची झाली तर माझ्या मते 94-95 साली शाळेमध्ये लता दिदी आल्या होत्या आणि त्यांनी एक गायलेलं कदम कदम पे नक्षय नावाचं गाणं होतं. ते गाणं बसवायची जबाबदारी सरांवर शाळेने सोपवलेली आणि ती माझी सरांची पहिली भेट. त्यांच्या अजून काही आठवणी सांगायच्या झाल्या तर मी 1-2 आठवणी अगदी आवर्जून सांगेन. ते म्हणजे सरांना इतिहासाची भरपूर आवड आहे. किती जणांना माहिती आहे कल्पना नाही. माझा विषय असल्यामुळे कदाचित मला हे चांगलंच माहिती आहे आणि आम्ही दरवेळी भेटतो तेव्हा इतिहासावर भरपूर गप्पा होतात, अगदी तासनतास गप्पा होतात. आणि दुसरी सगळ्यात म्हणजे माझी स्पेशल असलेली आठवण अशी आहे की सरांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जिथे मी असतो आणि मी हमखास सरांना सांगतो की अपनी तस्वीर को ही गझल गा आणि सर आठवणीने ती गझल त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी माझं नाव घेऊन जातात. मला अगदी आय रिली फील ऑनर्ड. सो इतके डाऊन टू अर्थ असणारे गुरु मला लाभले यासाठी मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. पण सरांबरोबर ज्या काही वेळ आम्ही एकत्र सरांनी आणि मी घालवलाय तो अगदी आठवणीत ठेवण्यासारखा आहे. अगदी सुरतचे आमचे प्रवास असोत किंवा सरांबरोबर जे काही मी फिरलोय आम्ही खूप मजा केली हेही सांगेन मी. प्रगती, हिलाही काहीतरी म्हणायचंय बहुतेक. मला खात्री आहे की सरांच्या सगळ्या स्टुडंटच्या भावना ह्या सारख्याच असणार आहेत, कारण त्यांना कुठेही जे शिकायला मिळत नाही ते सगळं सरांकडे शिकायला मिळतं. आणि ही सरांची छोटीशी फॅन आहे जिला मी गाणी ऐकवत असते सरांची रोज. त्यामुळे ती पण लवकरच सरांचा क्लास जॉईन करणार आहे. आणि आमच्या तिघांकडूनही सरांना भरपूर शुभेच्छा. सरांना उदंड निरोगी आणि सुखी आयुष्य लाभू दे आणि सर दीर्घायुषी होऊ देत. त्यांना अजून खूप अशा छोट्या छोट्या मुलांना पण शिकवायचं आहे आणि एक चांगली गाणारी पिढी तयार करायची आहे. धन्यवाद. योम पैदाइश की आपको बहुत बहुत मुबारकबाद. इंशाल्लाह आपके जहन में तिन्हा उम्मीदें और जज्बातों की बुलंदी अर्श तक तामीर हो. आज तक आपने हमारी मानिंदी दुख तर परवरिश की है. इसकी एवज में मेरी जानीब से यह 2 मिसरे आपकी खिदमत में पेश करती हूँ. जिस घर जाए स्वर्ग बना दे, जिस घर जाए स्वर्ग बना दे, दोनों कुल की लाज निभा दे, यही बाबुल जी देंगे दुआ, यही बाबुल जी देंगे दुआ, के रानी बेटी राज करेगी, खुशी खुशी कर दो विदा, तुम्हारी बेटी राज करेगी, महलों का राजा मिला, के रानी बेटी राज करेगी. तुम आशा विश्वास हमारे, तुम धरती आकाश हमारे, रामा हमारे, दाता हमारे, तुम आशा विश्वास हमारे. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे सर. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम आशा विश्वास हमारे, चंदन सा बदन, सपनों में अगर मेरे, मेरी आंखों से कोई नींद लिए जाता है, साजणं जाणत नाही, ही आणि तुम्ही शिकवलेली अनेक गाणी आणि ही तुमची शिकवायची पद्धत ही अजूनही
आठवतेय. गेली 1-2 वर्ष तुम्हाला भेटता आलेलं नाही आहे. आय होप ऑल इज वेल. काळजी घ्या. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे अगेन. आणि आय होप पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही येऊ तेव्हा तिथे तुम्हाला भेटता येईल. टेक केअर. हाय विकास सर, आज तुमचा 60वा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंधाने आम्हाला तुमच्या वाढदिवसाचा पार्ट होण्यासाठी ही एक व्हिडिओ क्लिप करून पाठवायची संधी दिली. त्याबद्दल गंधाला खूप खूप थँक्स. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. खूप काही बोलायचं आहे पण वेळ खूप कमी आहे. थोडक्यात सांगेन, थँक्स फॉर एव्हरीथिंग. थँक्स फॉर बिईंग देअर. खूप काही शिकायला मिळालं आहे तुमच्याकडनं आणि अजूनही खूप काही शिकायचं आहे. मी तर वाट बघते कधी एकदा लॉकडाऊन संपतोय, इंडियाला येते, तुम्हाला सगळ्यांना भेटते, तुमच्याबरोबर क्लासमध्ये बसून गाणं शिकते. या सो थँक्स फॉर बिईंग देअर. या आणि परत एकदा हॅपी बर्थडे सर. बाय. नमस्कार. सर्वप्रथम विकास सरांना 60व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. गंधारने मला सांगितलं की तू तुझं मनोगत व्यक्त कर बाबांबद्दल. तर खरं सांगायचं तर विकास सरांबद्दल बोलण्यासारखं भरपूर खूप आहे, पण आपण सर्वांनाच विकास सरांचे सगळे गुण माहिती आहे. मी एवढंच म्हणेन की ते जसे उत्तम गायक आहेत, संगीतकार आहेत, तसंच ते उत्तम क्रिकेटरही आहे. आणि त्याचाच फायदा आता गंधारलाही त्याच्या करिअरमध्ये होतोय, हे बघून खूप खूप आनंद वाटतं. विकास सरांची आणि माझी ओळख पहिल्यांदा कुठे झाली हे मला आता आठवत नाही आहे, पण माझा भाऊ आनंद सावंत हा BSCS मध्ये सर्व्हिस करत असताना त्याची आणि विकास सरांची ओळख झाली. आणि मग त्यानंतर BSCSच्या नाटकांना वाजवण्याची संधी, तबला वाजवण्याची संधी मला विकास सरांमुळे मिळाली. आणि मग तिथून आमची ती ओळख वाढतच गेली आणि आम्ही एकमेकांच्या संपर्कातही आलो. मी विकास सरांकडे काही महिने गाणंही शिकलो आहे. तर विकास सरांबद्दल म्हणजे ते अतिशय शांतपणे सगळ्यांना गाणं शिकवतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मी तरी पर्सनली विकासना चिडलेलं किंवा रागावलेलं असं फार नाहीच बघितलंय असं मी म्हणेन. आणि आज त्यांच्या जवळजवळ 300-325 स्टुडंट्स आहेत. हे तसं सोपं नाही आहे एवढे स्टुडंट्स डेव्हलप करणं. आणि आम्हा सर्वच शिष्यांचं विकास सरांवर खूप प्रेम आहे. तसं सरांचंही आमच्यावर आहे. आम्हाला तर विकासनी खूप मदत केली आहे. म्हणजे दादाला तर खूपच केली आहे मदत त्यांनी. सो काय बोलू मी, मला आता शब्द सुचत नाही आहेत. तर विकास सरांना 60व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पुनश्च एकदा. आणि त्यांचे स्टुडंट्स असेच वाढत राहोत आणि त्यांना वेळ मिळो शिकवण्यासाठी. खरं मला सुद्धा सुरुवात करायची आहे गाणं शिकण्याची त्यांच्याकडे. बघूया आता त्यांना कधी वेळ मिळतो. सो पुनश्च एकदा त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. विकास सर यांचं नाव उच्चारताच एक उमदं व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभं राहतं. संगीत क्षेत्रातील त्यांचं योगदान अलौकिकच म्हणावं लागेल. धन्य ते गायनी कळा, हे श्री समर्थ रामदास स्वामींचे उद्गार त्यांच्या बाबतीत अगदी चपखलपणे बसतात. त्यांची संगीतावरील भक्ती आणि अविचल निष्ठा, त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि परिश्रमपूर्वक साध्य केलेलं ज्ञान हे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता संगीतात रुची आणि गती असणाऱ्यांना देण्यासाठी असलेली त्यांची अंतरीची तळमळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला अतिशय उजाळा देते. इथं गुरु आणि शिष्य हे नातं केव्हा संपतं ते ध्यानातच येत नाही आणि अवघा रंग एकची झाला ही उक्ती सहजपणे ओठांवरती येते आणि वातावरण अतिशय भावनिक होऊन जातं. विकास सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भिडे परिवारातर्फे अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम हा वैदिक आशीर्वाद सफळ होवो हीच ईशचरणी भक्तिभावयुक्त प्रार्थना. नमस्कार. इवले सिरोप लावियले द्वारी तयाचा वेणू गेला गगनावरी.
सरांकडे शिकलेलं हे माझं पहिलं गाणं होतं आणि मला असं वाटतंय की ह्याचा अर्थ आहे तसंच काहीसं झालं सुद्धा. वेलेसे रोपं लाविले द्वारी. मी 5वीत असताना सर पहिल्यांदा माझ्या घरी आली होती मला शिकवायला, माझे गुरु म्हणून. आणि मी असं दरवाजा उघडून त्यांच्याकडे बघितलं आणि असे दाढी मोठी आणि असे एकदम भारदस्त व्यक्तिमत्व जे आता ते मला म्हणतात असे उभे होते. आणि मी बघितलं, ते येऊन गेले आणि मी आईला म्हटलं मला नाही शिकायचं ह्यांच्याकडे गाणं, हे खूप मला भीती वाटते यांची. आणि सर बिलीव्ह इट ऑर नॉट, मला अजूनही तुमची भीती वाटते, तुम्हाला जरी असं वाटत नसलं तरी. पण तेव्हा लावलेलं रोप आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, अगदी गगनापर्यंत जरी पोचले नसेल तरी तेव्हापासून आजपर्यंत जी काही प्रगती झाली आहे, गायिका म्हणून, माणूस म्हणून जी प्रोग्रेस झाली आहे त्याचं सगळं श्रेय सरांना आहे. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मोठे झालात यार तुम्ही, 60 वर्षांचे, दॅट्स टू गुड. पण वयाने म्हणजे आकड्याने तुम्ही मोठे झाला असलात तरी तुम्ही आमचे मित्रच आहात. आपण सगळे एकत्रच आहोत आणि असंच कायम चालू राहू दे अशी इच्छा आहे. तुमचा 60वा, 70वा, 80वा, 100वा वाढदिवस सुद्धा आपण असा नाही, व्हिडिओ करून नाही, एकत्र येऊन मैफिल करून आपल्याला साजरा करता यावा अशी प्रार्थना आहे. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे आणि लवकरच भेटूया आणि छान काहीतरी कार्यक्रम करूया. हॅपी बर्थडे. जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेधूनी मज राहसी का दूर दूर आता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. हॅलो सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हा तिघांकडून सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमची ऍक्च्युली अशी इच्छा होती की हा 60वा वाढदिवस आहे तर आपण खूप मोठा कार्यक्रम तुमचा करायचा, तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा, पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झालेलं नाहीये. तर आमच्याकडून आम्ही एक छोटीशी भेट तुम्हाला आता देतो, एक गिफ्ट असंच सादर करतो. लॉकडाऊनचा काळ असा आहे की आम्हाला हातोडी पण नाही सापडली तबला हे करायला, म्हणून मी असंच हा तबला ठोकतोय आणि आम्ही तुमच्या समोर गाणी सादर करतो, प्रयत्न करतो, तुम्ही गोड मानून घ्या. चला. संध्याकाळचे 6 वाजले, वेळ चालली सारी पटावर, वेळ मांडीला सारी पटावर, वेळ मांडीला कुठे तुझ्याशी संध्याकाळचे 6 वाजले.
श्री विकास बाबांना नमस्कार. सप्तसुरांच्या तेजाने आपले आयुष्य आणि भुवन सदैव झगमगू दे ही सदिच्छा. सुरांचा आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत. त्यांना पुन्हा पुन्हा भरण्याचे वरदान ईश्वराकडून लाभलेलं असतं. गायकाच्या मनात गोडवा, प्रेम आणि हृदयात सुंदर भाव असतातच. तिथेच गोड गोड स्वरभाव येतात. आपल्याला दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो ही गणेशाप्रती प्रार्थना. वाढदिवसाच्या गोड खूप खूप शुभेच्छा. विभा मुळे आणि परिवार. नमस्कार विकास, तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विकासचं क्षेत्र क्रिकेट आणि संगीत या क्षेत्राकडे त्याची वाटचाल होती, पण त्याचा संबंध माझा आणि त्याचा संबंध क्रिकेटमध्ये आला. क्रिकेटमध्ये तो
पालेडिया शाळेमध्ये ॲग्रेसिव्ह क्रिकेट क्लब यांच्यातर्फे तो खेळायचा आणि मी VPRC पैचा क्लब यांच्यातर्फे खेळायचो. आम्ही दोघंही एकमेकांच्या विरुद्ध खेळलेलो आहे आणि त्यावेळेपासून मी त्याला ओळखत आहे. परत एकदा विकास, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे बाबा. मला गंधार नेहमी सांगत असतो की तुम्ही फक्त त्याचे बाबा नाही, त्याचे बेस्ट फ्रेंड आहात, कारण तो तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतो. आय होप की आपली रिलेशन तशीच बनेल. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅव अ ग्रेट डे. बाबा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लहानपणापासून मी खूप अप्स अँड डाऊन्स बघितले आहेत, बट आय थिंक मी स्वतःवर जेवढा विश्वास ठेवला नव्हता त्याच्याहून खूप जास्त तुम्ही माझ्यावर ठेवला आहे आणि तो अजूनही ठेवताय. लहानपणापासून जे काही डिसिजन्स घेतले, आत्ताही जे काही डिसिजन्स घेतो ते तुम्ही ऑलवेज बॅक केले आणि त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. तुमच्याबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच असणार आहे. सो आय जस्ट विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे अँड गॉड ब्लेस यू. तुला हिरक महोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर मी बोलणार नव्हते, कारण मी मयुरेशला म्हटलं अरे मी रोजच खूप बोलत असते काही ना काहीतरी, तर आज तरी त्याला स्पेअर कर. पण त्याचा खूपच आग्रह झाला म्हणून म्हटलं की ठीक आहे, चला 2 शब्द बोलू. मला असं वाटतं आपलं ना ऑपोजिट पोल्स म्हणतो तसं असावं बहुधा, की तू अतिशय शांत, संयमी, प्रत्येक शब्द मोजून मापून वापरणारा, समोरच्याला काय वाटेल याचा आधी विचार करणारा, आणि मी त्याचं दुसरं टोक, खूप ॲग्रेसिव्ह, खूप शॉर्ट टेम्पर्ड. समोरचा माणूस 2 मिनिटाच्या वर काहीतरी इलॉजिकल किंवा काही संबंध नसलेली बडबड करतो असं वाटलं तर 3ऱ्या मिनिटाला माझ्या डोक्याची शिर तडतडायला लागते. पण तू तुझा संयमीपणा किंवा शांतपणा ढळू देत नाहीस कुठल्याही परिस्थितीत, आणि त्याचं खूप मोठं प्रत्यंतर आलं आपल्याला या लॉकडाऊनमध्ये. म्हणजे आपल्या घरी 2 सिनियर सिटीजन्स होते, घरी कामाच्या कुठल्याही बायका नसल्यामुळे किचनचं काम, इतर सगळी कामं याचं माझ्यावर प्रेशर होतं. शिवाय वर्क फ्रॉम होम असल्यामुळे रात्रीपर्यंत ऑफिसचं काम चालायचं, स्ट्रेस लेवल खूप हाय होता, आणि कंटिन्युअस घरात बसायला लागल्यामुळे सिनियर सिटीजन्सची होणारी चिडचिड होती. पण तू तुझ्या आईकडे जाऊन बोलून त्यांना शांत करून वगैरे घरातलं वातावरण असं कूल करायचास. मला वाटतं तुझ्या ह्या टॅक्टमुळेच कदाचित तुझे इतके सारे स्टुडंट्स तुला अजूनही अटॅच्ड आहेत, जरी ते देश विदेशात गेले तरीसुद्धा. इतकंच नाही तर महाराष्ट्रात नाही तर सुरतमध्ये सुद्धा, म्हणजे एका वेगळ्या स्टेटमध्ये जाऊनही तू तुझा एक मोठा परिवार निर्माण केलेला आहेस तिथे. इतक्या आदराने तुझं नाव तिथे सुरतमध्ये घेतलं जातं. खरंच मला अभिमान वाटतो तुझा, की सोपी गोष्ट नाही आहे की 0पासून एखादी गोष्ट सुरू करायची आणि इतकं नावलौकिक मिळवायचं, ते सुद्धा आपल्या प्रांतात नाही तर दुसऱ्यांच्या प्रांतात जाऊन. खूप डिफिकल्ट आहे. आपण लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स बघितले. लग्नानंतर सुरुवातीच्या 4-5 वर्षात तर खूपच, म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्सपासून सगळं. पण कधीही ह्या गोष्टी आपण घरात डिस्कस केल्या नाहीत, आई अण्णांबरोबर किंवा इतर कुणाबरोबरही. डिस्कस न करण्याचं कारण एकच होतं आपलं, की त्यांनी खूप जबाबदाऱ्या पार पाडल्या, तर आता त्यांना शांतपणे जाऊ द्या. आपले प्रॉब्लेम्स त्यांच्यासमोर डिस्कस करून त्यांना परत त्रास होईल असं काही आपल्याकडून घडता कामा नये. हा आपण वेळोवेळी प्रयत्न केला एकत्र मिळून, आणि त्याच्यात आपण मला वाटतं सफलही झालो. कधीही कोणाला कळलंही नाही की ह्यांना किती काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्यांनी ते ओव्हरकम करायला काय केलेलं आहे.
तू मस्करीत सगळ्यांना सांगतोस की ही माझी फायनान्शियल कंट्रोलर आहे. हो आहे. पण खरं सांगायचं तर मी जे काही धाडसी म्हणायला पाहिजेत निर्णय घेतले किंवा खूप ॲग्रेसिव्ह डिसिजन्स घेतली आत्तापर्यंत, मे इट बी सुरतमधलं घर घेणं असू दे किंवा पार्ल्यातलं घर घेणं असू दे किंवा जोगेश्वरीचं घर घेणं ते विकणं असू दे, वॉट एव्हर, किंवा इतर कुठलेही फायनान्शियल्स रिलेटेड डिसिजन्स असू देत. मी जेव्हा तुझ्यासमोर पुटअप करते तेव्हा तू फक्त म्हणतोस की ठीक आहे, चांगलं आहे, ठीक आहे, सुरू कर, बघू पुढे काय लागलं तर असं. सो स्ट्रेस लेवल असतो मला नक्कीच की बाबा ॲज अ प्रोजेक्ट तो माझा सक्सेसफुल होईल की नाही. पण ॲट द सेम टाईम हेही असतं की ठीक आहे, काही प्रॉब्लेम झाला तर आहे हां पाठीशी. त्याच्यामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी हातून घडत गेल्या परमेश्वराच्या कृपेने. कुठेही अडथळे न येता बऱ्याच गोष्टी झाल्या. तू ना खूप सेन्सिटिव्ह पण आहेस असं मला वाटतं, खूप म्हणजे खूपच. आणि मला ते असं खूप जाणवलं, स्पेशली जेव्हा श्रद्धाचं लग्न ठरलं आणि तिचं लग्न ठरल्याचा फोन हेमंतचा आला तुला. मला आठवत नाही आपण कुठे होतो किंवा काय, पण तू पटकन म्हणालास की आपण ना आता दर 2-3 दिवसांनी जाऊन श्रद्धाला भेटायला पाहिजे. सो मी म्हटलं की का, म्हणजे आपण इतके दिवस तर महिनोन-महिने भेटत नसता, राहायचं असतं, आत्ता काय 2-3 दिवसांनी भेटून होणार आहे. सो पटकन तू म्हणालास की नाही गं, काय माहिती आहे, अंगाखांद्यावर खेळली ती माझ्या, असं इतके दिवस आपल्यातच होती, आता पटकन अशी निघून जाणार, सो पचनी पडणं कठीण जाते. तीच गोष्ट भक्तीची पण. भक्तीच्या प्रत्येक परफॉर्मन्सच्या वेळी तो बघताना अण्णांच्या आठवणीने तुझे डोळे पाणावलेले मी बघितलेत. गंधार जेव्हा काही अचीवमेंट करतो ती तुला बाहेरून कळते किंवा ती तू बघितलेली असते वॉट एव्हर, तेव्हा आपण अण्णांच्या आठवणीने तुला हळवं झालेलं मी बघितलेलं आहे. खूप सेन्सिटिव्ह आहेस तू. कदाचित याच तुझ्या स्वभावामुळे आणि मृदू स्वभावामुळे असेल, खूप नाती जोडून ठेवलेली आहेस तू. तुझ्या म्हणजे शिष्य, म्हणजे तुझे स्वरविकासचे जे काही आपण म्हणतो स्टुडंट्स, म्हणजे स्टुडंट्स असं तर काही रिलेशन आपलं राहिलेलंच नाही की हे स्टुडंट एक घरचेच झालेले आहेत आपल्या सगळे. त्यांच्या प्रत्येकाच्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये तुझा सहभाग असतो. ते प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर करतात. मला आठवतं आहे वैभवी असू दे किंवा नेहा असू दे, अगदी तिथून फोन करूनही की आज हे असं झालं, बरी गोष्ट वाईट गोष्ट सगळ्या गोष्टी शेअर करणं. सो ही रिलेशन्स टिकून ह्याच गोष्टीमुळे आहेत. तुझा स्वभाव हेच एक त्यातलं रिझन असू शकतं असं मला तरी वाटतं. तुझ्या आयुष्यात एक खंत राहिलेली मला माहिती आहे, ती म्हणजे आपल्याला मुलगी नाही, पण आता लवकरच सानिका आपल्या घरात येईल तर तुझी ती खंत पण नाहीशी होईल. तुझ्या बहिणींचा तू खूप मोठा आधारस्तंभ आहेस. म्हणजे मी जेव्हा तुझ्या बहिणींनी मला काही फोन करून सांगितलं, ती विदू असेल, सोनू असेल किंवा ज्योती असेल, जे कोणी असतील, प्रत्येकाच्या ना बोलण्यात एक गोष्ट कायम शेवटी जाता जाता होती की विकासदादाचा मला खूप आधार आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे का बहिणीच्या दृष्टीने, की ती आपल्या भावाकडे इतकं म्हणजे कॉन्फिडन्स असतो तिला की नाही, मला काही प्रॉब्लेम झाला तर तो माझ्या पाठीशी उभा राहील. सो खूप चांगली गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे ही नाती ही आपली टिकून आहेत किंवा अजून जवळ आलेली आहेत. तुझा मित्रपरिवार असेल, तुझा शिष्य परिवार असेल, सगळेजण आपला स्वतःचा परिवार म्हणजे स्वतःची फॅमिली असल्यासारखे एकत्र बांधून आहोत. या सगळ्याचं मला वाटतं श्रेय फक्त आणि फक्त तुझ्या स्वभावाला जातं.
तुला असं वाटतं बरेचदा की तुला जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नाही किंवा मानमरातब मिळाला नाही. नसेलही कदाचित, पण मला असं वाटतं की यू आर अ पर्सन ऑफ एथिक्स. म्हणजे ती एथिक्स गुंडाळून ठेवून ते कमवणं हे तुला कधीच जमलं नसतं आणि ते तू करायचा प्रयत्न केला असतास तर तू खूप दुःखी झाला असतास आयुष्यात आणि ते तू केलं नाहीस. सो आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ इट की स्वतःचे एथिक्स सांभाळून या लेवलला येणं ही खूप खूप कठीण गोष्ट आहे. सो तेही तू केलंस. तू स्वतःला एक चांगला पिता, चांगला मुलगा, चांगला सहचर आणि तेवढाच चांगला भाऊ असं प्रूव्ह केलंयस. अजून काय हवं? तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुझं सांगीतिक आयुष्य असंच बहरत राहू दे. तुला निरोगी निरामय दीर्घायुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.